नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण चाकवताची भाजी करणार आहोत। चाकवताची ताकातली पातळ भाजी खूप छान होते। मी तुम्हाला पालकाची दाखवली आहे ना ताकातली भाजी, तशीच ही करायची आहे। म्हणजे तेच साहित्य आणि कृती पण तीच, फक्त पालकाच्या ऐवजी चाकवत घ्यायचा असतो आपल्याला। तर आता तशी न दाखवता वेगळ्या प्रकारची आपण करून बघूया। तर त्याचा आता आपण साहित्य आणि कृती बघू। ही अशी असतात चाकवताची पानं। पालेभाजी ही नेहमी आधी स्वच्छ निवडून घ्यायची। निवडताना त्याची फक्त कोवळी देठ ठेवायची, आपल्याला जाड भाग काढून टाकायचा। चाकवत थोडा नाजूक असतो त्यामुळे लवकर फाटतं त्याचं पान, काळजी घ्यायची। निवडून झाल्यावर 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची। एका पातेल्यात पाणी घ्यायचं, भिजवून ठेवायचं हा चाकवत। नंतर हळू चोळून ते पाणी बदलून टाकायचं, पुन्हा पाणी घ्यायचं। ही भाजी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला। ही भाजी आता बारीक चिरून घेते। हे बघा, अशा याच्या दांड्या आहेत ना, याच्या त्या अगदी कोवळ्या आहेत, त्यामुळे अजिबात टाकायच्या नाहीत त्या आपल्याला। आता बारीक चिरून घेते। पालेभाजीमध्ये भरपूर विटामिन्स आहेत या, नंतर डायटरी फायबर आहे, त्यामुळे पालेभाजी खायला हवी आपल्याला, चाकवत खायला हवा। अशी बारीक चिरून घेते। हा असा चाकवत बारीक चिरून झालाय आपला। हा 200 ग्रॅम आहे। नंतर या वाटीच्या मापाने डाळ घेतली आहे मी। ही तुरीची डाळ आहे, अर्धी वाटी। 1 टीस्पून मोहरी आहे, 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, पाव टीस्पून हळद आहे, पाव टीस्पून हिंग आहे, 2 मिरच्यांचा खरडा घेतलाय, पाव टीस्पून लाल तिखट आहे, पाव टीस्पून गोडा मसाला, मीठ लागेल चवीप्रमाणे आणि तेल लागेल आपल्याला। ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यायची आपल्याला। तर 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवायची डाळ। ही तुरीची डाळ शिजवताना थोडीशी हळद आणि हिंग घालायचं आहे आपल्याला त्याच्यात, त्यामुळे एक छान चव येईल त्याला। या कढईत 1 टीस्पून तेल गरम केलंय मी। आपल्याला फोडणी नाही करायची आहे। भाजी घालते, घालून घेते सगळी। ही भाजी अशी तेलावर घातली आहे मी। फोडणी आपण नंतर वरून घालणार आहोत, लसणाची खमंग फोडणी करू। ही अशी तेलावर घालायची आणि वाफवून घ्यायची आपल्याला। ही लगेच वाफवली जाते भाजी। थोडंसं पाणी घालते याच्यावर, बारीक गॅस ठेवलाय आणि एक झाकण ठेवू आपण याच्यावर आणि या झाकणावर पाणी घालायचं आहे आपल्याला। या पाण्यामुळे खाली लागणार नाही भाजी कढईत। आणि अशीच आता शिजवायची आपल्याला ही बारीक गॅसवर। कुकर गार झालाय आपला, काढून घेते। डाळ शिजली आहे व्यवस्थित। घोटून घेते व्यवस्थित डाळ। 7 मिनिटं झाली आहेत, बघूया आपण काय झालं। शिजली आहे छान भाजी। अशी जरा घोटून घेऊ व्यवस्थित। आता ही डाळ आहे ना शिजलेली, ती घालते याच्यात। नीट मिसळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आता गॅस मीडियम केला तरी चालेल आणि सगळं एकत्र शिजवायचं आहे आपल्याला। एक अर्धी वाटी पाणी घातलंय मी त्याच्यात, नीट असं मिसळून घ्यायचंय आणि 1-2 मिनिटं शिजू देऊ त्याला एकत्र। हे 2 मिनिट शिजलंय। आता त्याच्यात तिखट घालते, चवीप्रमाणे आपल्याला कसं हवं असेल तसं। गोडा मसाला आहे तो घालते, घरी केलाय मी हा मसाला, त्याचा पण व्हिडिओ केलाय मी। आणि मीठ घालते अंदाजाने, थोडं लागतं मीठ पालेभाजीला, तेवढं लक्षात ठेवायचं। आणि छान मिसळून घेऊ आपण। तेल तापलंय आपलं, मोहरी घालून घेते, लसूण घालते। हा ठेचून घेतलाय मी छोट्या खलबत्त्यामध्ये।
थोडासा आता परतून घ्यायचं त्याला। हे 2 टेबलस्पून तेल घेतलंय मी, थोडं जास्त घेतलंय म्हणजे ती खमंग होईल ना भाजी जरा। मिरचीचा खरडा घालते, हलवून घ्यायचं व्यवस्थित, खमंग व्हायला हवी फोडणी। हळद घालते आणि अगदी थोडासा हिंग घालू। झाली आपली फोडणी तयार। गॅस बंद करते। छान वास येतोय खमंग एकदम। आता ही फोडणी आपल्याला लगेच या भाजीवर घालायची। आणि हलवून घ्यायचं नीट। सगळी फोडणी पुसून घेतली भाजीला। झाली आपली भाजी तयार। आता बोल मध्ये काढून घेते का। अशी ही चाकवताची हिरवी पालेभाजी तयार झाली आहे आपली। ही भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर मस्त लागते अगदी। तुम्ही करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।